चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार म्हणजेच लाईफस्टाईल डिसऑर्डर किंवा डिसीजेस. ते कोणते आहेत? त्याची काय कारणं आहेत? आणि ते टाळण्यासाठी काय-काय करता येऊ शकतं? हे आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अमृता देशमुख. माझे स्वास्थ्य या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की लाईफस्टाईल डिसीजेस कोणते आहेत? मुळात जीवनशैली म्हणजे काय? की आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत काय-काय करत असतो, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या आरोग्यावर, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत असतो. त्यामुळे या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत आणि त्याची कारणं काय आहेत? लाईफस्टाईल डिसीजेसची कारणं काय आहेत? ते सुरुवातीला आपण बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण म्हणजे पुअर न्यूट्रिशन. तुमचा आहार जर संतुलित नसेल, तर निश्चितपणे तुमचा मेटाबॉलिझम हा बिघडणार आहे, चयापचय क्रिया बिघडणार आहे, तुमच्यामध्ये पोषण तत्वांची कमतरता राहणार आहे. त्यामुळे संतुलित आहार घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे सिडेंटरी लाईफस्टाईल, व्यायामाचा अभाव. तुमची जर जीवनशैली बैठी असेल, पुरेसा व्यायाम तुमच्याकडून होत नसेल, तर निश्चितपणे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स अशा व्यक्तींमध्ये जास्ती प्रमाणात पाहायला मिळतात. तिसरं महत्वाचं म्हणजे झोप, स्लीप. स्लीप डिप्रिव्हेशन हे अतिशय महत्वाचं कारण आहे. तुमची जर पुरेशी झोप होत नसेल, तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो आणि या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सना भविष्यामध्ये आमंत्रण मिळण्याची दाट शक्यता असते. नंतर म्हणजे तुमच्यामध्ये असणारी व्यसनं, ज्याला आपण तंबाखू, एखाद्या व्यक्तीला तंबाखू, दारू, सिगारेट यासारखी व्यसनं असतात. त्या व्यसनांचा सुद्धा शरीरावरती भयंकर परिणाम होत असतो आणि त्या परिणामामुळे त्या व्यक्तींना पुढे जाऊन या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सना सामोरं जावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आजकाल दिसून येणारं कारण म्हणजे स्ट्रेस. ताण, तणाव, काळजी, चिंता, भीती, एखाद्या प्रकारचं दुःख अशा जर परिस्थितींना तुम्ही व्यवस्थितरित्या कोप अप करू शकले नाही, तर निश्चितपणे कॉर्टिझॉल नावाचे जे काही स्ट्रेस हार्मोन्स आहेत, ते त्या पेशंटमध्ये जास्ती प्रमाणात स्त्रवले जातात आणि त्यामुळे बरेच लाईफस्टाईल डिसऑर्डर्स अशा पेशंटमध्ये पाहायला मिळतात. तर ही काही महत्त्वाची कारणं होती. चुकीच्या जीवनशैलीमुळे निर्माण होणारे आजार याला कारणीभूत असणारी ही कारणं. त्याच्यानंतर आता आपण बघूयात, की कुठले आजार आहेत जे लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये गणले जातात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब, डायबिटीज ज्याला आपण मधुमेह म्हणतो, त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर डिसीजेस, हृदयाशी संबंधित सर्व जे काही आजार आहेत, स्ट्रोक्स आहेत, COPD, क्रोनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मनरी डिसीजेस, फुफ्फुसाचे आजार, दमा यासारखे आजार, त्याचबरोबर संधिवात, आर्थरायटिस, त्यानंतर PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीजेस, स्त्रियांमध्ये हायपोथायरॉइडिझम, PCOD हे आजार सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डरच्या अंडरच गृहीत धरले जातात. त्यानंतर मेंटल हेल्थ इश्यू. मगाशी मी म्हटलं, की स्ट्रेस आणि त्यामुळे निर्माण होणारे सगळे मेंटल हेल्थ इश्यू, अँक्झायटी असेल, डिप्रेशन असेल, या सगळ्या गोष्टी सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये गृहीत धरल्या जातात. त्यानंतर क्रोनिक लिव्हर डिसऑर्डर्स ज्या आहेत सगळ्या, त्या सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये धरल्या जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं आता वाढत चाललेलं झपाट्यानं जे कॅन्सरचं प्रमाण आहे, ते सुद्धा लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्येच गृहीत धरलं जातं. तर आता हे टाळण्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं? सगळ्यात महत्त्वाची जी मगाशी मी 5 कारणं सांगितली, ती 5 कारणं आपल्याला टाळायची आहेत. पहिलं कारण म्हणजे काय, की असंतुलित आहार. तर तुमचा आहार हा संतुलित आहार पाहिजे. सर्व पोषक तत्वांनी युक्त, 6 रसांनी युक्त असा आहार पाहिजे. ज्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या, मोड आलेली कडधान्य, सर्व प्रकारची फळं, सर्व प्रकारचे रस या सगळ्यांचा समावेश असला पाहिजे. तुमच्या जेवणाच्या वेळा ह्या नियमित असल्या पाहिजे. तुमचा आहार हा सर्व पोषक तत्वांनी युक्त असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे सकाळचा जो अनुशापोटी चहा घेण्याची, दुधाचा चहा घेण्याची जी सवय आहे, ती पूर्णपणे बंद करायची आहे. कारण त्याचे भयंकर विपरीत परिणाम आपल्या शरीरावरती होत असतात. त्यानंतर दुसरं महत्वाचं म्हणजे तुमचा नाश्ता हा सकाळी 9च्या आत भरपेट नाश्ता तुम्ही केला पाहिजे. दुपारी 11 ते 1च्या दरम्यान तुमचं जेवण झालं पाहिजे, जे मध्यम स्वरूपाचं असेल आणि रात्रीचा हा आहार हा हलक्या स्वरूपातला असला पाहिजे. तो सूर्यास्तापूर्वी तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला शतपावली करणं किंवा हालचाल करणं हे खूप महत्वाचं आहे. दुपारच्या जेवणानंतर सुद्धा तुमची थोडीफार 100-200 पावलांची हालचाल झाली पाहिजे. एका ठिकाणी बसून राहता तुम्ही कामा नये. नंतर संध्याकाळच्या जेवणानंतर सुद्धा एक 200 ते 300 पावलं तुम्ही चालले पाहिजे अ, संथ गतीने. तर ती शतपावली होणं हे अतिशय महत्वाचं आहे आपली पचन संस्था व्यवस्थित किंवा सुरळीत राहण्यासाठी. त्यामुळे जेवणानंतर हालचाल करणं हे सुद्धा खूप
ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. दुसरं महत्वाचं मी मगाशी म्हटलं स्ट्रेस, ताण, तणाव, काळजी, चिंता. तर हे कसं दूर करायचं? तर त्यासाठी तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो, तुमचे छंद काय आहेत, ते छंद तुम्ही जोपासा, जेणेकरून तुमच्यामध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होतील. त्यानंतर सकाळी उठल्यावर मॉर्निंग मेडिटेशन सकाळी 4 ते साधारण 4:30 पावणे 5 पर्यंत तुम्ही एक 30-40 मिनिटाचं मेडिटेशन, ध्यानधारणा करू शकता, जे अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या शरीराला, मनाला, भावनांना सगळ्या स्तरावर तुम्हाला एक प्रकारचं संतुलन प्राप्त होतं आणि संतुलन हे जीवनाचं सूत्र आहे, असं श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्यामुळे ध्यान करणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर एक 40 मिनिटाचा योगा, ज्याच्यामध्ये सगळे एक्सरसाइज तुम्ही करू शकता. सूर्यनमस्कार करू शकता, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करू शकता, चालण्याचा व्यायाम करू शकता, जेणेकरून तुमच्या शरीराची हालचाल होईल. तुमच्या शरीराचं वजन वाढणार नाही. कारण वाढलेलं वजन हे नेहमीच वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण देतं, आपण मगाशी पाहिलं. त्यानंतर झोप. झोप हा फॅक्टर अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही रात्री लवकर झोपून जर सकाळी लवकर उठले, तर पुरेशी झोप झाल्यामुळे तुमचं शरीर हे नैसर्गिकरित्या हील होत असतं. तुमच्या पेशी ह्या रिजनरेट होत असतात आणि एक नॅचरल हीलिंगची प्रोसेस होत असते. मेलाटोनिन नावाचा हार्मोन तुमच्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात स्त्रवल्यामुळं तुमच्या शरीरामध्ये संपूर्ण हार्मोनल बॅलन्स जो आहे तो ठेवला जातो. फ्री रॅडिकल्सचं जे प्रमाण आहे ते कमी होतं. अँटी इन्फ्लामेटरी प्रोसेस नॅचरली आपल्या शरीराची होत असते. त्यामुळे पुरेशी झोप घेणं, झोप झाल्याचं समाधान मिळणं, हे नेहमी तुमचं शरीर आणि मन प्रसन्न ठेवायला मदत करत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मगाशी मी म्हटलं व्यायाम. सिडेंटरी लाईफस्टाईल जर तुमची असेल, तर तुम्ही व्यायाम करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक्सरसाइज हा नेहमी मॉडरेट असावा, तो हेवी नसावा. त्यामुळे हेवी एक्सरसाइजेसचे सुद्धा काही साइड इफेक्ट्स आहेत. जे हार्टवरती हार्ट अटॅकच्या स्वरूपात येऊ शकतात. त्यामुळे मॉडरेट एक्सरसाइज तुम्हाला जसा पेलेल तसा स्ट्रेचिंग एक्सरसाइज असतील, चालण्याचे व्यायाम असतील, अं, अ, सूर्यनमस्कार असतील, यासारखे साधे व्यायाम तुम्ही करू शकता. नंतर महत्वाचं म्हणजे व्यसनं. तर व्यसनं ही पूर्णपणे टाळायची आहेत. तंबाखू, दारू, सिगारेट यासारखी जी काही वाईट व्यसनं आहेत, ती शरीरावरती नेहमीच आघात करत असतात. शरीराचा नाश करण्यास मदत करत असतात. त्यामुळे ही व्यसनं ही पूर्णपणे टाळायची आहेत. त्यानंतर आपलं शरीर हे पंचमहाभूतापासून बनलेलं आहे. त्यामुळे पंचमहाभूतापासून बनलेलं शरीर हे जर तुम्हाला संतुलित ठेवायचं असेल, बॅलन्समध्ये ठेवायचं असेल, तर त्याचं संतुलन हे त्याच तत्वातून राखलं जातं. जसं की स्वयंपाकासाठी आजकाल अॅल्युमिनियमच्या भांड्यांचा वापर केला जातो, तर तो पूर्णपणे बंद करायचा आहे. अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अॅल्युमिनियम लीच असतं. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स निर्माण होतात, जे शरीराला हानिकारक असतात आणि त्यामुळे इन्फ्लॅमेटरी प्रोसेस, सूज येण्याची आतमध्ये अंतर्गत सूज येण्याची प्रक्रिया ही नेहमी सुरू असते. त्यामुळे पेशंटला नेहमी सतत कुठे ना कुठेतरी दुखावा जाणवणे, कॅन्सर सारखे भयंकर आजार सुद्धा पुढे जाऊन भविष्यामध्ये निर्माण होऊ शकतात. त्यामुळे अॅल्युमिनियमची भांडी पूर्णपणे वापरणं टाळायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लोखंडाची किंवा मातीची भांडी वापरणं स्वयंपाकासाठी गरजेचं आहे. या दोन्ही भांड्यांमधून तुमच्या आहारातील पोषक तत्व ही टिकवून ठेवली जातात. त्याचबरोबर आयर्न, कॅल्शियम यासारखी जी नॅचरल पद्धतीने मिळणारे सगळे स्रोत आहेत, ते तुम्हाला त्या भांड्यामधून त्या पोषक तत्वांचा समावेश तुमच्या शरीरामध्ये केला जातो. त्यामुळे मातीची किंवा लोखंडाची भांडी वापरणं हे स्वयंपाकासाठी अतिशय उत्तम आहे. त्यातून तुमचं मेटाबॉलिझम हे सुधारलं जातं. त्यानंतर जसं तुम्ही अन्न खाता तसं तुमचं मन असतं, असं म्हटलं जातं. "जैसा खाये अन्न, वैसा रहे मन." त्यामुळे तुमचा आहार हा सात्विक, सर्व रसांनी युक्त असा असला पाहिजे, पचायला हलका असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचं मन आणि शरीर हे नेहमी संतुलित राहणार आहे. त्यामुळे अन्न व्यवस्थित घेणं, संतुलित घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. योगा, मेडिटेशन, प्राणायाम तर मी सांगितलेलेच आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जर आवर्जून तुमच्या ह्याच्यामध्ये दिनचर्येमध्ये जर अवलंबल्या, तर निश्चितपणे तुम्हाला या गोष्टींचा फायदा होणार आहे आणि कमीत कमी तुम्हाला लाईफस्टाईल डिसऑर्डरना सामोरं जावं लागेल, हे निश्चित आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा, इतर गरजूंसोबत शेअर करा. माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि यासारखे आजार जर तुम्हाला कुठले असतील, तर त्या आजारासंदर्भात तुम्हाला माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल, तर माझा WhatsApp नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या लाईफस्टाईल डिसऑर्डरला मॅनेज कसं करता येईल, त्यासाठी कुठली औषधं योग्य आहेत आणि ती औषधं कशा माध्यमातून काम करतात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.